नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जमिनीच्या वादातून जमीन मालक योगेश जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना पिंपळ शिवारात घडली असून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या प्रकरणी विल्लोळी पोलीस ठाण्यात कैलास चुंबळे, प्रतीक चुंबळे यांच्यासह 2 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपळ शिवारात सर्वे क्रमांक 238 मधील 20 एकर जमीन जाधव कुटुंबाच्या नावावर असून त्या जमिनीत अतिक्रमण केल्याच्या वादातून 6 जून रोजी ही घटना घडली। याबाबत मोजणी करून हा वाद सोडवावा अशी मागणी जाधव कुटुंबाने केली आहे। विशेष म्हणजे याबाबत महिला दिनाच्या दिवशी जाधव यांनी थेट मंत्रालयात पाठपुरावा करून आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र त्यावेळी देखील तुम्हाला न्याय मिळेल असे आश्वासन प्रशासनाने दिल्याने मी माघारी घेतली, मात्र अद्यापही न्याय मिळाला नाही। त्यामुळे पुन्हा एकदा न्यायासाठी लढा सुरू असल्याने रुपाली योगेश जाधव यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। रुपाली योगेश जाधव, राहणार पिंपळद, तालुका जिल्हा नाशिक। माझं घर आणि शेती गट नंबर पिंपळदमधील गट नंबर 238 या क्षेत्रामध्ये माझे 20 एकर क्षेत्र असून त्यामध्ये माझ्या ताब्यात फक्त 17 एकर क्षेत्र आहे। त्यामध्ये समोरील लोक माझ्या जागेमध्ये कब्जा मागण्यात अतिक्रमण करण्यास रोज येतात। गेले 3 वर्षापासून मला हा खूप यांचा त्रास आहे। खूप लोक 15-20 गुंड घेऊन येतात आणि मला दमदाटी करतात। मला मारहाण केली, माझ्या नवऱ्याला, सासूबाईला, आम्हाला सगळ्यांना यांनी मारहाण केली। तर मला कुठंच न्याय मिळत नाही। माझी कळकळून विनंती आहे मला न्याय मिळावा। यांनी माझ्या जागेत का अतिक्रमण करण्यात यावे? माझी जागा आधीच कमी आहे आणि तरी माझ्या जागेमध्ये यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि अजून पण करीत आहे। तर त्यांच्या समोरील नाव आहे कैलास हिरामन चुंबळे, विजय हिरामन चुंबळे आणि अरविंद भाई रखोलिया, प्रतीक चुंबळे, राहणार गवळण। माझी एवढीच इच्छा आहे का त्यांनी त्यांचं क्षेत्र जिथे असेल पोटिशाप्रमाणे मोजणी करून त्यांचं हे क्षेत्र जिथं निघेल त्यांनी तिथं काढून घ्यावा। माझं क्षेत्र ऑलरेडी माझं कमीच आहे। जिथं ज्याचं क्षेत्र असेल त्यांनी तिथं काढून घ्यावा पोटिशाच्या मोजणीप्रमाणे। पोटिशाच्या मोजणीला मी सगळे डॉक्युमेंट केले, पण मला आमच्या सगळ्या घरच्यांच्या सहिष्येदारांच्या सह्या झाल्या, पण चुंबळे आणि रखोलिया यांनी सह्या दिलेल्या नाही। त्यामुळे आतापर्यंत एवढं आमचं नुकसान झालेलं आहे। मी आतापर्यंत महसूल मंत्र्याकडे पण केला, मुख्यमंत्री साहेबांकडे पण केला आहे। 7 मे महिला दिनाच्या दिवशी मी त्या दिवशी आत्मदहनाचा पण इशारा दिला, पण मुंबईला मंत्रालयात गेल्यानंतर मला वारे साहेबांनी सांगितलं का तुम्ही या दिवशी काही करू नका, आम्ही तुम्हाला योग्य तो न्याय देऊ। त्यामुळे त्या दिवशी पण आम्ही थांबलो। मी एवढं सगळं करून तरी मला कोणीच न्याय देत नाही। मी भाऊसाहेब गोपाळ जोंबाड, मूळ पिंपळद गावचा रहिवासी आणि सध्या स्थितीला पेगलवाडी येथे राहतो। आणि सांगायचं तात्पर्य असं का योगेश जाधव व त्यांच्या कुटुंबाला मारहाण आणि भांडण झाले त्यांचे, त्यावेळेस त्या ठिकाणी मी नसताना बी सादर गुन्हा हा माझ्या नावाने गुन्हा दाखल केलेला असून रखोलिया बिल्डर आणि विजय चुंबळे, कैलास चुंबळे, विलास चुंबळे यांनी वेळोवेळी माझा अपमान करून आपल्या शासकीय कार्यालय असो शेती असो तिथं वेळोवेळी अपमान करत असतात। तर त्यामुळे मला याच्यावर न्याय मिळाला पाहिजे।